नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विशाल तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय संविधानातील पार्ट 1 अर्थातच द युनियन अँड इट्स टेरिटरी याबद्दल आपण सविस्तर चर्चा केली. भाग 1 मध्ये असलेले आर्टिकल 1, 2, 3, 4 हे चारही आर्टिकल आपण सविस्तरपणे त्या ठिकाणी पाहिले. आणि भाग 1 शी संबंधित असणारी महत्त्वाची अशी केस म्हणजेच इंद्रे बेरुबरी केस 1960 ही आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, भारतीय संविधानाचा जो आजपर्यंतचा प्रवास आहे आणि भारतीय न्यायव्यवस्थेचा जो आजपर्यंतचा प्रवास आहे, भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतीय स्वातंत्र्यापासूनचा 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि 1949 मध्ये स्वतंत्र भारताचं जे संविधान आहे ते आपल्या घटना समितीनं म्हणजेच कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली यांनी पूर्ण केलं. 26 नोव्हेंबर 1949 या दिवसापासून आपण भारतीय संविधानाची सुरुवात मानतो. या दिवशी संविधानातील काही महत्त्वाचे कलम आर्टिकल्स हे लागू करण्यात आले आणि उर्वरित संपूर्ण संविधान हे 26 जानेवारी 1950 या दिवसापासून अंमलात आलं. तर भारतीय संविधान आणि भारताला मिळालेली स्वतंत्र न्यायव्यवस्था, इंडिपेंडेंट ज्युडिशरी, या दोन्हींचा जो आजपर्यंतचा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जे काही कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट्स आहेत याच्यामध्ये महत्त्वाचे असे केसेस आपल्याला पाहायला मिळतात. जसं की गोलकनाथ केस असेल, 1960ची बेरुबरी युनियनची केस असेल जी आज आपण चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे 1973ची केशवानंद भारतीची केस असेल किंवा त्याच्या पुढे येणाऱ्या मिनर्वा मिल असेल किंवा इंदिरा गांधी वर्सेस राजनारायणची केस असेल, मनेका गांधी केस असेल, अशा आणि इतर अनेक महत्त्वाचे केसेस, महत्त्वाचे जजमेंट्स आपल्या न्यायव्यवस्थेने दिलेले आहेत. आणि या केसेसमधून आपल्या संविधानाला आणखी बळकट करण्याचं काम, संविधानाचे मॉरल्स आणि मूल्य हे रुजवण्याचं काम या अनेक केसेसमधून झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्या दृष्टिकोनातून भारताच्या एकंदर राजकीय सामाजिक परिस्थिती असेल किंवा इतरही गोष्टींचा जर आपण लक्षात घेतल्या तर हे न्यायव्यवस्थेने दिलेले जे काही निर्णय आहेत, जजमेंट्स आहेत, ह्या ज्या काही केसेस आहेत यांचं अतिशय महत्त्व आपल्याला दिसून येतं. आणि आजची जी केस आहे हे सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, रे बेरुबरी युनियन केस 1960. आणि या केसमध्ये आपल्याला ही केस या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे की यातून आपल्याला ऐतिहासिक महत्त्वसुद्धा या केसचं लक्षात येईल. कारण ही केस भारताच्या पार्टिशन म्हणजे भारताची जी फाळणी झाली आणि भारत पाकिस्तान ही जी दोन नवीन राष्ट्रे उदयास आली, भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या संबंधांवर प्रभाव निर्माण करणारी, प्रभाव टाकणारी ही केस आहे. आणि म्हणूनसुद्धा या केसचं ऐतिहासिकदृष्ट्यासुद्धा खूप महत्त्व आहे. या केसमधून ज्यावेळेस आपण ही केस डिस्कस करू, यामधून तुम्हाला आणखी एक गोष्ट अशी लक्षात येईल की एकाच गोष्टीला सुप्रीम कोर्ट कसं वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रेट करते. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की ही जी रे बेरुबरी युनियन केस आहे याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने कसा निर्णय दिला होता की प्रिॲम्बल हा कॉन्स्टिट्यूशनचा भाग नाही आहे, प्रिॲम्बल इज नॉट अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि त्यानंतर 13 वर्षांनी म्हणजेच केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला 1973 या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने त्याचाच निर्णय फिरवला आणि ते ओव्हररूल्ड झालं ती केस. 1973च्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने आधीचा निर्णय ओव्हररूल्ड केला आणि त्यामध्ये तिथं सांगितलं की प्रिॲम्बल हा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. प्रिॲम्बल इज अ इंटिग्रेट पार्ट ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे एकाच गोष्टीला घेऊन असे वेगवेगळ्या वेळेस सुप्रीम कोर्टसुद्धा त्याला इंटरप्रेट करत असतं. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण भाग 1 अर्थातच द युनियन अँड इट्स टेरिटरी हा पण पाहिला. त्याच्यामध्ये आर्टिकल 1, 2, 3, 4 हे 4 सुरुवातीचे आर्टिकल्स त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. आणि आजची केससुद्धा ही आर्टिकल 1 आणि आर्टिकल 3 या 2 आर्टिकलशी रिलेटेड आहे. त्याचसोबत आर्टिकल 368 अर्थातच जो संविधानाच्या भाग 20 मध्ये आर्टिकल 368 जे अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन याच्या संबंधीचं हे आर्टिकल आहे.
याचासुद्धा कन्सर्न या ठिकाणी आलेला आहे. तर या बेरुबरी केसमध्ये आपण आज आर्टिकल 1, आर्टिकल 3 आणि आर्टिकल 368 यासोबत युनियन लिस्टमधील काही एंट्रीज यांना आपण दृष्टिक्षेपात ठेवून ही जी आजची आपली केस आहे, द बेरुबरी युनियन केस 1960, याचं आपण सविस्तरपणे याचं डिस्कशन करणार आहोत. म्हणजे तुमच्याही लक्षात येईल ही केस अतिशय महत्त्वाची आहे. संविधानिकदृष्ट्या व ऐतिहासिकदृष्ट्या या केसचं अतिशय महत्त्व आहे. आणि त्याचप्रकारे राज्यशास्त्राचे विद्यार्थी असतील किंवा लॉचे विद्यार्थी असतील आणि त्यासोबत काही स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतील, त्यांनासुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या केसमधून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील ही अपेक्षा आहे. तर आपण सुरू करूया हा आपला आजचा टॉपिक, रे बेरुबरी युनियन केस 1960. मित्रांनो, बेरुबरीबद्दल जर बोलायचं झालं तर बेरुबरी हे एक छोटंसं गाव आहे जे त्यावेळी जलपैगुडी जिल्हा, वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालमध्ये ते होतं. आणि 1952मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानने असा क्लेम केला की बेरुबरी हे गाव पाकिस्तानच्या हद्दीत असायला पाहिजे आणि ते पाकिस्तानला मिळायला पाहिजे. जर आपण इथं हा प्रश्न उपस्थित केला की हा मुद्दा कसा आला, याला काही ऐतिहासिक संदर्भ आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहायला पाहिजे. 8 ऑगस्ट 1940 या दिवशी सर्वप्रथम लॉर्ड लिनलिथगो यांनी एक ऑफर दिली होती भारताला की भारताने युद्धामध्ये आम्हाला मदत करावी आणि युद्धसमाप्तीनंतर आम्ही भारताला डॉमिनियन स्टेटचा दर्जा देऊ. कारण त्यावेळेस सेकंड वर्ल्ड वॉर सुरू होतं, जे 1939 ते 1945 या दरम्यानच्या काळात ते झालं. आणि 8 ऑगस्ट 1940ची ही लॉर्ड लिनलिथगो यांची ऑफर होती. परंतु यावेळेस मुस्लिम लीगने याला अपोज केलं आणि मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तान देश याची मागणी केली. परंतु यावेळेस ब्रिटिशांनी ती खारिज केली. पुढे त्रिमंत्री योजना म्हणजेच कॅबिनेट मिशन हे भारतात आलं. त्याच्यामध्ये सर स्ट्रेफोर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर आणि पॅथिक लॉरेन्स यांचा समावेश होता. या कॅबिनेट मिशनसमोर मुस्लिम लीगने परत ही मागणी केली की आम्हाला जे आहे वेगळा देश पाहिजे, वेगळं राष्ट्र पाहिजे. परंतु कॅबिनेट मिशनने सुद्धा पार्टिशनची मागणी अमान्य केली. त्याच्यानंतर आपण असं पाहतो की 1946मध्ये मुस्लिम लीगद्वारे बरेचसे ॲजिटेशन झाले, दंगे करण्यात आले आणि डायरेक्ट ॲक्शन प्लॅन हा मोहम्मद जिना यांनी सुरू केला. त्यांनी वातावरण चिघळतं ठेवलं आणि भारतामध्ये सिव्हिल वॉरसारखी अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली होती. आणि त्याच्याचमुळे पुढे लॉर्ड माउंटबॅटन हे जे तत्कालीन गव्हर्नर जनरल होते, यांचा एक प्लॅन समोर आला, पॉप्युलरली नोन ॲज अ माउंटबॅटन प्लॅन ऑर 3 जून प्लॅन. याच्यामध्ये पहिल्यांदा ब्रिटिशांनी पार्टिशन ॲक्सेप्टेड केलं आणि भारत आणि पाकिस्तान असे 2 स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र असतील याला त्यांनी मान्यता दिली. त्याच्यानंतर एक बाउंड्री कमिशन याची नेमणूक झाली. सर सिरिल रॅडक्लिफ हे याचे अध्यक्ष होते आणि म्हणूनच आणि त्यांनी जी लाईन खेचली आणि त्यांनी जे पार्टिशन केलं त्या सीमारेषेला आपण आज रॅडक्लिफ लाईन म्हणून ओळखतो. रॅडक्लिफ हे एक वकील होते, त्यांना भारताबद्दल फारसं काही नॉलेज नव्हतं आणि माउंटबॅटनच्या ते अतिशय जवळचे होते आणि माउंटबॅटननी इन्सिस्ट केल्यामुळेच रॅडक्लिफ हे त्या समितीचे अध्यक्ष झाले, बाउंड्री कमिशनचे ते अध्यक्ष झाले. आणि त्यांना ब्रिटिशांनासुद्धा असा व्यक्ती पाहिजे होता ज्याचा भारताशी फार असा ऐतिहासिक किंवा काही फार असा जवळचा संबंध असेल असा व्यक्ती त्यांना नको होता. कारण हे जे पार्टिशनचं जे काम आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही पार्शॅलिटी होणार नाही, कुठल्या प्रकारचा भेदभाव होणार नाही. यामुळे त्यांनी एका तटस्थ व्यक्तीची त्यांनी निवड केली होती आणि म्हणूनच रॅडक्लिफ यांनी ही सीमारेषा आखण्याचं काम केलं. परंतु त्यांना भारतीय समाजाची, भारतीय भूगोल, भारताचा इतिहास याच्याबद्दल काही फार जास्त माहिती नसल्यामुळे ते जे पार्टिशन झालं याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी किंवा बरेचसे एरर्स त्याच्यामध्ये राहिलेले आहेत आणि त्याचमुळे हे बेरुबरीचं प्रकरण 1952मध्ये पाकिस्तानने ते उचललं किंवा तो तसा त्यांनी क्लेम केला.
1947मध्ये ज्यावेळेस पार्टिशन झालं, भारत पाकिस्तान हे 2 स्वतंत्र देश झाले, त्यावेळेस देशाचं विभाजन झालं. भारतापासून पाकिस्तान हा वेगळा करण्यात आला आणि पाकिस्तानचे सुद्धा 2 त्यावेळेस भाग होते. एक पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश आणि पश्चिम पाकिस्तान. तर हा जो पूर्व पाकिस्तान याच्यामध्ये हे जे बेरुबरी ठाणं आहे, कारण जो पूर्व बंगाल आहे तो आपण फाळणीनंतर पूर्व बंगालचा भाग हा आपण पूर्व पाकिस्तानला दिला. ज्यावेळी फाळणी झाली, फाळणीचं एक तत्त्व मान्य करण्यात आलं होतं, कारण भारत हा अतिशय भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर अतिशय मोठा देश आहे, अवाढव्य असा देश आहे आणि 39 कोटी ही त्यावेळेस भारताची लोकसंख्या होती. इतकं मोठं पॉप्युलेशन, इतकी मोठी लँड यांचं विभाजन करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. अतिशय किचकट आणि महत्त्वाची अशी प्रक्रिया होती. आणि आपण जाणतो की 1947मध्ये जे पार्टिशन झालं, विभाजन झालं, ते अतिशय घाईघाईत झालेलं ते काम होतं. त्याच्यामध्ये बरेच एरर्स होते, त्रुटी होत्या. विभाजन झालं त्यावेळेस भरपूर विस्थापनसुद्धा झालं आणि त्यामध्ये काही लोक मारले गेली, दंगे झाले आणि दोन्हीही देशांचं त्याच्यामध्ये नुकसान झालं. परंतु जसा काळ पुढे जात राहिला तसे जे काही डिस्प्यूट होते ते दोन्ही देश हळूहळू सॉल्व करत गेले असे आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामध्येच उद्भवलेलं हे एक बेरुबरी प्रकरण आहे. 1952मध्ये पाकिस्तानने पहिल्यांदा क्लेम केल्यानंतर याच्यामध्ये भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह लेवलवर बऱ्याचशा मीटिंग झाल्या, वार्तालाप झाले, डिप्लोमॅटिक मीटिंग्स वगैरे झाल्या की खरंच असं काहीतरी एरर, अशी काहीतरी त्रुटी राहिलेली आहे का, की पाकिस्तान जो क्लेम करतोय की हा बेरुबरीचा भाग आपल्याला मिळाला पाहिजे, तर याच्यामध्ये काही तथ्य आहे का. तर याच्या संबंधी जे आहे एक्झिक्युटिव्ह आणि डिप्लोमॅटिक अशा दोन्हीही लेवलवर काय झालं की मीटिंग्स वगैरे झाल्या आणि त्यानंतर भारत सरकारच्या असं लक्षात आलं की हा जो बेरुबरीचा जो भाग आहे, बेरुबरीचा भाग किंवा जे बेरुबरी गाव आहे ते ॲक्च्युली असं उत्तर दक्षिण असं त्या पट्टीमध्ये ते विभागलं होतं. दक्षिणेकडे मुस्लिम लोकांची संख्या बहुतांश होती, परंतु जे बेरुबरी जे गाव आहे त्या लोकांना, ते लोक पाकिस्तानामध्ये जायला तयार नव्हते, कारण ते स्वातंत्र्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की आपण सुद्धा भारतीय आहोत आणि आपण पार्टिशननंतर पाकिस्तान आहे का बरोबर नाही. त्यामुळे त्या गावकऱ्यांनी सुद्धा विरोध त्यावेळेस दर्शवला होता आणि त्यामुळे हे प्रकरणसुद्धा थोडं चिघळलं होतं. आणि त्या ज्या काही मीटिंग झाल्या त्याच्यामधून असा निष्कर्ष निघाला की आपण बेरुबरीचा जो काही पार्ट आहे तो असा एक्सचेंज आपण केला पाहिजे. काही पार्ट भारत स्वतःकडे ठेवून काही पार्ट आपण पाकिस्तानला देऊ, काही पार्ट पाकिस्तानला दिला पाहिजे, असं त्यावेळेस निर्णय झाला. आणि त्यानंतर 1958चा मग नेहरू नून ॲग्रीमेंट, अतिशय महत्त्वाचा असा ॲग्रीमेंट त्यावेळेस झाला. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान फिरोजशाह नून यांच्यामध्ये हा करार झाला. यालाच आपण नेहरू नून ॲग्रीमेंट असं म्हणतो. आणि या ॲग्रीमेंटद्वारे आपण बेरुबरीचा जो सदर्न बेरुबरीचा जो पार्ट आहे, साऊथचा पार्ट, हा आपण पूर्व पाकिस्तान या भागाला तो आपण दिला. परंतु मित्रांनो, या ठिकाणी एक अशी अडचण आली की आपण ज्यावेळेस आपण कॉन्स्टिट्यूशनचा भाग 1 आणि आर्टिकल 1, 2, 3, 4 याची चर्चा करतो, त्याच्यामध्ये भारताचं म्हणजे द युनियन अँड इट्स टेरिटरी, म्हणजे भारत आणि त्याचं जे संघराज्याचं जे क्षेत्र आहे याबद्दल स्पष्ट उल्लेख आहे. यामध्ये आर्टिकल 1 आणि आर्टिकल 3 या 2 आर्टिकलला घेऊन काही प्रश्न उपस्थित झाले की आपण जो नेहरू नून ॲग्रीमेंट हा जो एक्झिक्युटिव्ह लेवलवर जो आपण बनवला, आता त्याला एन्फोर्समेंट करण्यासाठी आपल्याला एन्फोर्स करायचा आहे, म्हणजेच बेरुबरीचा जो काय भाग आहे तो आपल्याला पाकिस्तानला द्यायचा आहे, तर आपण असा एखादा भाग देऊ शकतो का. जर आपल्यासमोर जर आज असा प्रश्न आला की भारतातून एखादं राज्य फुटून बाहेर चाललं, काश्मीर असेल, महाराष्ट्राचा काही भाग असेल, नॉर्थ ईस्टचा काही भाग असेल, जर त्यांनी आज असा प्रश्न केला, जर त्यांनी आज असा प्रश्न उपस्थित केला की आम्हाला भारतामध्ये नाही राहायचं, आम्हाला केंद्र सरकारच्या नीती पटत नाही, आम्हाला आज भारतामध्ये नाही राहायचं, आम्हाला वेगळं स्टेट पाहिजे,
तर आज हे शक्य आहे का? असा जर प्रश्न आला तर युनियन गव्हर्नमेंट काय करेल की ते म्हणतील की नाही, हा जो पार्ट आहे हा देशद्रोह करतोय, म्युटिनीचे त्याच्यावर चार्जेस लागतील. लगेच युनियन गव्हर्नमेंट काय करेल, त्याची आर्मी तिथं पाठवतील आणि सांगतील की आर्मी या प्रश्नाशी डील करेल. कारण भारतातून फुटून जाणं हे काही आपल्याला मान्य असणार नाही. आणि युनियन, कारण भारताचं जे संविधान आहे त्यामध्ये पहिलंच आर्टिकल असं सांगतं की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट. भारत हा राज्यांचा संघ आहे आणि कोणत्याही राज्याला भारतापासून वेगळं जाता येणार नाही. शॅल या ठिकाणी वापरलेला आहे आणि म्हणून हे अनकंडिशनल असं युनियन आहे, अनडिस्ट्रिक्टेबल असं युनियन आहे. याच्यामध्ये कोणालाही फुटून वेगळं जाता येणार नाही. तर कोणताही राज्य जर म्हणतो की मला फुटून वेगळं जायचं आहे तर ते त्याला शक्य नाही आहे. कारण आर्टिकल 1 काय करेल की त्याला, कारण हे आर्टिकल 1शी कॉन्ट्रारी आहे, विरोधाभासी आहे. परंतु जर असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला की केंद्र सरकारच सांगतं आहे की युनियन गव्हर्नमेंट या ठिकाणी सांगत आहे की या भागाला सांगत आहे की तुम्ही आता काय व्हा, भारतापासून वेगळे व्हा. हे संविधान कुठे दिलेलं आहे का, आपल्याला दिसतं का कोणत्या आर्टिकलमध्ये? तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला की एखादा जो पार्ट आहे हा आपण त्याला सांगतो यू हॅव टू सीड अवे फ्रॉम द युनियन ऑफ इंडिया, की तुम्ही हा पार्ट आजपासून देशाचा भाग राहणार नाही, याला आम्ही परकीय देशाला दिला. तर अशा वेळेस मित्रांनो काय होईल, हेच आपण आर्टिकल 1 आणि आर्टिकल 3 मध्ये पाहणार की वेदर इट इज अ पॉसिबल टू सीड अवे अ टेरिटरी ऑफ इंडिया टू एनी फॉरेन स्टेट. कारण आर्टिकल 1 मध्ये असं सांगितलं आहे, द इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट, द स्टेट अँड द टेरिटरी देअर ऑफ शॅल बी ॲज स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल. पहिल्या शेड्यूलमध्ये जे स्टेट आणि युनियन टेरिटरीज नमूद केलेले आहेत तो एरिया, तो संपूर्ण प्रदेश, तो म्हणजे युनियन ऑफ इंडिया, तो म्हणजे भारत. आणि आर्टिकल 1चा सबक्लॉज 3 असं सांगतं, द टेरिटरी ऑफ इंडिया शॅल कंप्राईज, म्हणजे याच्यामध्ये कशाचा समावेश असेल, द टेरिटरीज ऑफ द स्टेट, असे स्टेट जे शेड्यूल 1 मध्ये दिलेले आहेत. द युनियन टेरिटरीज स्पेसिफाईड इन फर्स्ट शेड्यूल अँड सच अदर टेरिटरीज मे बी एक्वायर्ड बाय द युनियन ऑफ इंडिया ऑर द इंडियन गव्हर्नमेंट. म्हणजे सरकारने जर एखादा असा कोणता भाग घेतला, पाकिस्तानचा काही एखादा भाग घेतला किंवा नेपाळचा भाग घेतला, तर तो भाग जो इंडियन गव्हर्नमेंटने एक्वायर केलेला आहे, जर तो भाग आपण फर्स्ट शेड्यूलमध्ये नमूद केला तर तो भाग युनियन ऑफ इंडियाचा भाग असेल, युनियन ऑफ इंडियाची ती टेरिटरी असेल. हे आपल्याला आर्टिकल 1 सांगतं. आणि आर्टिकल 3 आपल्याला सांगतं फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट अँड अल्टरेशन ऑफ एरियाज, बाउंड्रीज ऑर नेम्स ऑफ द एक्झिस्टिंग स्टेट्स. म्हणजे जे स्टेट्स आज एक्झिस्टन्समध्ये आहेत आणि जे फर्स्ट शेड्यूलमध्ये नमूद आहेत, त्या स्टेट्समधून जर आपल्याला काही अल्टरेशन करायचे असेल, काही कोणाचे बाउंड्रीज आपल्याला अल्टर करायचे असतील, काही नावं अल्टर करायचे असतील, तर त्याच्यासंबंधीचं हे आर्टिकल 3 आहे. बेरोबरी प्रकरणातसुद्धा हेच आहे की आपल्याला बेरोबरीचा जो काही भाग आहे, म्हणजे जो त्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये होता, तर काही भाग आपल्याला काय करायचा आहे की आपल्याला फॉरेन स्टेटला द्यायचा आहे. याचाच अर्थ असा आहे की आपल्याला त्या भागामध्ये, त्या राज्याच्या बाउंड्रीमध्ये आपल्याला अल्टरेशन करायचे आहेत. तर या संबंधीचं आर्टिकल 3 आहे. परंतु याच्यामध्ये असं आहे, आर्टिकल 3 पुढे असं म्हणतं की पार्लमेंट मे बाय लॉ, पार्लमेंट एखादा लॉ बनवून काय करू शकतं, फॉर्म अ न्यू स्टेट बाय सेपरेशन ऑफ टेरिटरी फ्रॉम एनी स्टेट. म्हणजे एखाद्या राज्याची एखादी टेरिटरी सेपरेट करून आपण नवीन एखादं राज्य बनवू शकतो. ऑर बाय युनायटिंग 2 ऑर मोर स्टेट, 2 किंवा आणखी अधिक राज्य हे युनाईट करून आपण एखादं राज्य निर्माण करू शकतो. ऑर पार्ट्स ऑफ स्टेट्स, ऑर बाय युनायटिंग एनी टेरिटरी टू अ पार्ट ऑफ एनी स्टेट. किंवा एखाद्या काही राज्याचा भाग दुसऱ्या राज्याला जोडून युनाईट करून आपण काही त्या राज्याची निर्मिती करू शकतो. तसंच याच्यामध्ये पुढे असं सांगितलं आहे की इन्क्रीजिंग द एरिया ऑफ एनी स्टेट, एखाद्या राज्याची जी सीमा आहे किंवा जो भूभाग आहे त्याला वाढवून आपल्याला त्या राज्यामध्ये अल्टर किंवा बदल करता येतील. डिमिनिश द एरिया ऑफ एनी स्टेट, एखाद्या राज्याची सीमा की हे राज्य खूप छोटं आहे
किंवा हे राज्य खूप मोठं आहे, याच्यामधला जो आहे हा भाग आपण काढला, डिमिनिश केला, म्हणजे राज्याचा भूभाग आपण कमी करून त्या राज्याच्या क्षेत्रामध्ये आपण काय केलं की अल्टर केलं, किंवा अल्टर द बाउंड्रीज ऑफ एनी स्टेट, किंवा त्याचे जे बाउंड्रीज आहेत त्याच्यामध्ये आपण अल्टरेशन केलं. आणि या मार्गाने आपण काय करतो की त्या राज्याच्या क्षेत्रामध्ये काय करतो, आपण बदल करतो. अँड अल्टर द नेम ऑफ एनी स्टेट, आणि किंवा त्याचं नावसुद्धा आपल्याला बदल करता येते. तर ही जी पॉवर आहे ही पार्लमेंटला आपण दिलेली आहे. पार्लमेंट मे बाय लॉ कॅन डू ऑल दिस थिंग्स. पार्लमेंट काय करू शकतं, एखादा लॉ बनवून ह्या गोष्टी करू शकतं. परंतु याच्यामध्ये एक प्रश्न असा उद्भवला की आपण टेरिटरी अक्वायर करू शकतो, अल्टर करू शकतो, नावं बदलू शकतो, एरिया डिमिनिश करू शकतो किंवा वाढवू शकतो, परंतु एखादा एरिया आपण एखाद्या फॉरेन स्टेटला देऊ शकतो हे यामध्ये कुठेही दिसत नाही. whether the government of India exchange the part or exchange the territory with a foreign state, whether it is possible, तर हे या ठिकाणी दिसत नाही. Can government of India saying to any part of the state that you have to cede away this part from the Union of India, whether it is possible. तर जर आपण आर्टिकल 1 आणि आर्टिकल 3 पाहिलं तर हे सुद्धा आपल्याला कुठे दिसत नाही. कारण एखाद्या राज्याने जर प्रश्न उपस्थित केला की आम्हाला फुटून वेगळं जायचं, तर युनियन गव्हर्नमेंट त्याच्यावर कारवाई करू शकतं आणि त्याला फुटून वेगळं जाण्यापासून मज्जाव करू शकतं. कारण आपलं जे युनियन आहे इनडिस्ट्रक्टिबल आहे, अनकंडिशन्ड युनियन आहे, याच्यामध्ये कोणाला फुटून बाहेर जाता येणार नाही. परंतु आता या ठिकाणी प्रश्न असा झाला की स्वतः गव्हर्नमेंटच सांगत आहे, युनियन गव्हर्नमेंट सांगत आहे की हा भाग फुटून आपण काय करणार की फॉरेन स्टेटला देणार. तर हे कुठेतरी आर्टिकल 1 आणि आर्टिकल 3 याच्याशी कॉन्ट्रारी असं काहीतरी गव्हर्नमेंट यावेळेस करणार आहे. आणि म्हणून हा प्रश्न असा उपस्थित झाला की असं सरकारला करता येईल का. भारताचे प्रधानमंत्री आणि एक्झिक्युटिव्ह हेड म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा निर्णय घेतला आणि नेहरू नून ॲग्रीमेंट 1958 झालं. आणि त्या ॲग्रीमेंटला आता आपल्याला एन्फोर्स करायचं आहे. कारण आपण असं जाणतो की आपल्या डेमोक्रेसीमध्ये म्हणजे एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणजेच कार्यपालिकेचे जे काही शक्ती आहेत ते वापरून नेहरूंनी हा निर्णय घेतला आणि 1958चा ॲग्रीमेंट झाला. परंतु त्याला विधेयिका म्हणजेच आपली जे लेजिस्लेचर आहे त्याचीसुद्धा मान्यता पाहिजे. म्हणजेच आपण जाणतो executive actions are responsible to the legislation, that is those actions must be ratified by the parliament. तर पार्लमेंटची संमती सुद्धा याला पाहिजे होती. आणि या ठिकाणी मग असा प्रश्न उपस्थित झाला की आपण हा भाग दुसऱ्या फॉरेन स्टेटला देऊ शकतो का. आणि आर्टिकल 3, whether आर्टिकल 3 is sufficient टू डू सच एन ॲग्रीमेंट, त्या आर्टिकल 3चा आपण वापर करून अशी ॲग्रीमेंट बनवून आपण हे काम करू शकतो का, हा सुद्धा प्रश्न आला. आणि ज्यावेळेस हा नेहरू नून ॲग्रीमेंट अस्तित्वात येत होता त्यावेळेस असा एक प्रश्न उपस्थित झाला की युनियन गव्हर्नमेंटला हे करता येईल का, असा ॲग्रीमेंट फॉरेन स्टेटसोबत म्हणजे पाकिस्तानसोबत आपल्याला करता येईल का. तर त्याच्यामध्ये जे युनियन लिस्ट याच्यामध्ये जे एंट्री 14 आहे त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची एंट्री आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की युनियन गव्हर्नमेंट एंटरिंग इन टू ट्रिटीज अँड ॲग्रीमेंट विथ द फॉरेन कंट्रीज अँड इम्प्लिमेंटिंग ऑफ दोज ट्रिटीज ॲग्रीमेंट्स अँड कन्व्हेन्शन्स विथ अ फॉरेन कंट्रीज. म्हणजे युनियन गव्हर्नमेंट जी आहे ती परकीय राज्यांसोबत काही ट्रिटी करू शकते, संधी करू शकते, करार करू शकते आणि त्याचं इन्फोर्समेंट किंवा त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते सुद्धा केंद्र सरकार करू शकते. आणि म्हणूनच नेहरूंनी जो एक्झिक्युटिव्ह पॉवर्स वापरून जो हा नेहरू नून ॲग्रीमेंट केला, तर एंट्री 14 नुसार सुद्धा त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला हे करता येईल. कारण एखाद्या परकीय किंवा एखाद्या फॉरेन स्टेटसोबत जर एखादं ट्रिटी करायचं असेल तर ते आपल्याला केंद्र सरकारला ते करता येतं आणि त्यामुळे नेहरूंनी ते केलं. तर ही सुद्धा अतिशय महत्त्वाची जी एंट्री 14 आहे या केसमध्ये हे सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. आणि हा प्रश्न ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये गेला
तर या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी उपस्थित झाली की एखादा भाग ज्यावेळेस आपण एखाद्या परकीय राष्ट्राला देतो, सीड अवे टेरिटरी ही जी काही कन्सेप्ट आहे, यामध्ये काय होतं की भारताची जी सॉव्हरेंटी आहे, जे सार्वभौमत्व आहे, त्याला कुठेतरी तडा जाण्याचं काम होतं, किंवा त्याला कुठेतरी तडा जातोय का असं आपल्याला लक्षात येतं. कारण सार्वभौमत्व म्हटल्यावर दुसऱ्या देशाचे कोणते निर्णय आपल्या देशाला बंधनकारक राहत नाही. आपला देश हा कोणतीही गोष्ट करण्यासाठी सार्वभौम असतो. हे सुद्धा एक सार्वभौमत्वाची मान्यता आहे. आणि जे भारताची जी टेरिटरी आहे, ती एखादी टेरिटरी आपण कोणाला तरी देणार, याच्यामध्ये सुद्धा भारताचं जे सार्वभौमत्व आहे ते कुठेतरी लिमिटेड होतं का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी होता. आणि नेहरू यांनी जे एक्झिक्युटिव्ह पॉवर वापरले, तर त्यांच्याकडे आर्टिकल 3 नुसार ही शक्ती आहे का की पार्लमेंट हे करू शकतं, एखादा भाग हा दुसऱ्या कोणत्या तरी परकीय देशाला देऊ शकतो, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला. नेहरू, जर आपण पार्लमेंट किंवा जर आपण नेहरूचं या ठिकाणी जर उदाहरण घेतलं, तर त्यांच्याकडे ते निश्चितच शक्ती आहेत. कारण डेमोक्रेसीची पॉवर ही नेहरूंच्या सोबत आहे. डेमोक्रेसीमध्ये काय आहे की आपण आपले मेंबर्स जे आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट आपण निवडून देतो, लोक निवडणुकीतून ते त्यांना निवडून देतात, आणि ते मेंबर्स आपला प्रधानमंत्री ठरवतात. म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या पाठीशी मेंबरची शक्ती आणि मेंबरच्या पाठीशी लोकांची शक्ती, म्हणजे इनडायरेक्टली डेमोक्रेसीमध्ये जी लोकांची जी शक्ती आहे ती नेहरूंच्या पाठीशी आहे. या ठिकाणी हा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला की डेमोक्रॅटिक पॉवर्स आणि सॉव्हरेंटी ऑफ द नेशन याच्यामध्ये काय कुठे कोलिजन होतं का, कुठे टकराव याच्यामध्ये होत आहे का, हे सुद्धा सुप्रीम कोर्टाला पाहायचं होतं, ॲड्रेस करायचं होतं. आणि आपण आपल्या प्रिएम्बलमध्ये पाहिलं मित्रांनो, की डेमोक्रेसी हा शब्द कुठे येतो, प्रिएम्बलमध्ये येतो. सॉव्हरेंटी हा शब्द कुठे येतो, कॉन्स्टिट्यूशनचे प्रिएम्बलमध्ये येतो. आणि म्हणूनच या ठिकाणी होल प्रिएम्बल हे सुद्धा या ठिकाणी चर्चेला आलं. प्रिएम्बल हा मुद्दा सुद्धा या ठिकाणी चर्चेला आला. आणि या केसमध्ये डिसिजन देताना म्हणून सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की या बेरुबरी केसमध्ये आर्टिकल 3 हे काही सफिशियंट नाही आहे. आर्टिकल 3 इज नॉट सफिशियंट टू डील विथ सच काइंड ऑफ एग्रीमेंट्स. हेन्स आर्टिकल 368 मस्ट बी यूज्ड बाय द पार्लमेंट. यासोबत सुप्रीम कोर्टाने आणखी एक महत्त्वाचं या ठिकाणी अशी गोष्ट सांगितली की प्रिएम्बल इज नॉट अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, की प्रिएम्बल हा घटनेचा भाग नाही आहे. प्रिएम्बल इज द की टू अंडरस्टँड द रिफ्लेक्शन ऑफ द व्हिजन ऑफ फाउंडिंग फादर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. प्रिएम्बल इज नॉट अ सोर्स ऑफ पॉवर. प्रिएम्बलमधून कोणत्याही शक्ती डिराईव्ह होत नाही आहे, कोणत्याही पॉवर्स कोणत्याही ऑर्गनला आपल्याला देता येत नाही. आणि आणखी सुप्रीम कोर्टाने आणखी असं सांगितलं की जे 368 आहे, आर्टिकल 368 इनडायरेक्टली गिव्स द स्कोप फॉर द सेशन ऑफ अ टेरिटरी टू द फॉरेन स्टेट. म्हणजे आर्टिकल 368 मध्ये इनडायरेक्टली असा स्कोपसुद्धा येईल. इनडायरेक्टली असा स्कोप आहे की आपण जे आहे घटनेमध्ये दुरुस्ती करून एखादा भाग आपल्याला एखाद्या फॉरेन स्टेटला सुद्धा देता येईल. तर असे महत्त्वाचे जे 3-4 जे आहेत प्रिन्सिपल किंवा गोष्टी यावेळेस सुप्रीम कोर्टाने मान्य केल्या. आणि हे जे आपले रेफरन्स आहे हे त्यांनी प्रेसिडेंट ऑफ इंडियाला त्यांनी कळवले. आणि त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्षसुद्धा होते. राजेंद्र प्रसाद वॉज द परमनंट प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. राजेंद्र प्रसाद यांचं अतिशय महत्त्वाचं योगदानसुद्धा या ठिकाणी दिसून येतं. मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस पार्टिशन झालं, तर त्यावेळेस भारतामध्ये जे आहे आपण जाणतो की हिंदू आणि मुस्लिम हे जे काही लोक आहेत हे सोबत राहतात, एकत्र राहतात. आणि पूर्वीपासून हे आपलं जे वास्तव्य आहे ते असं एकत्रित वास्तव्य आहे. आणि आजही आपण पाहतो की हिंदू मुस्लिम हे सर्व एकत्रच राहतात. तर याच्यामध्ये गोष्ट अशी, पार्टिशनच्या वेळेस सर्व मुस्लिम पाकिस्तानात जातील आणि सर्व हिंदू भारतात राहतील असं होणार नव्हतं. तर स्पष्ट असा उल्लेख होता की जे मुस्लिम डॉमिनेटेड एरियाज आहेत, ओनली दोज आर द डॉमिनेटेड मुस्लिम एरियाज विल बी द पार्ट ऑफ पाकिस्तान.
हे अतिशय महत्त्वाचं तत्त्व त्यावेळेस पार्टिशनच्या वेळेस होतं. आणि म्हणूनच बेरुबरीमध्ये मुस्लिम समाजाचे लोकंसुद्धा भरपूर होते आणि म्हणून पाकिस्तानचं असा क्लेम होता की हा पार्ट आपल्याला मिळाला पाहिजे. आणि भारताचे सुद्धा नंतर ते लक्षात आलं की या ठिकाणी पार्टिशनच्या वेळेस या ठिकाणी थोडंसं एरर झालेलं आहे, त्रुटी आहे याच्यामध्ये, आणि हा पार्ट आपण पाकिस्तानला देऊ. यातून आपले जे तत्कालीन जे गव्हर्नमेंट होती ते सुद्धा अतिशय लिबरल असे विचाराचे होते, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आणि त्याबरोबरच ते सर्वांचं हित जोपासणारे असे लीडर्स त्यावेळेस होते सत्तेमध्ये, आणि म्हणून त्यांनी हे स्वीकारण्याचं धाडस त्यावेळेस केलं. परंतु यावेळेस क्वेश्चन ऑफ लॉ राईज झाला की हे आपल्याला करता येईल किंवा नाही. म्हणजे हा जो ॲग्रीमेंट झाला, हा ॲग्रीमेंट आपल्याला पार्लमेंटकडून रॅटिफाईड करता येईल का, याला आपल्याला एन्फोर्स करता येईल का, हा असे महत्त्वाचे प्रश्न यावेळेस उपस्थित झाले. आणि मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतींचे जे काही शक्ती आहेत त्याच्यामध्येच आर्टिकल 143 म्हणजेच प्रेसिडेन्शियल रेफरन्स या शक्तीचा वापर करून ही केस त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे नेली. आणि सुप्रीम कोर्टाला त्यांनी विचारलं की हे करण्यायोग्य गोष्ट आहे का, संविधानाच्या तरतुदीनुसार याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल. आणि मित्रांनो, तसं जर पाहिलं तर ही जी बेरुबरी युनियन केस आहे ही अशी एक ऑर्डिनरी केस नाही आहे ज्यामध्ये दोन पक्ष असतात, परस्पर विरोधी पार्टीज, आणि त्यांची केस चालू आहे, खटला चालू आहे वगैरे, हे असं नाही आहे. इट इज ओनली अ प्रेसिडेन्शियल रेफरन्स केस. कारण आर्टिकल 143चा वापर करून राष्ट्रपतींनी ही केस सुप्रीम कोर्टामध्ये नेली आणि सुप्रीम कोर्टाचा याच्यामध्ये परामर्श त्यांनी मागितला. त्यावेळी 7 जस्टिस बेंच समोर ही केस चालली आणि अतिशय महत्त्वाची अशी केस आहे. आणि या केसमधून बरेचसे असे प्रिन्सिपल एस्टॅब्लिश झाले, रूल आऊट झाले. या केसमध्ये 2-3 प्रश्न अतिशय महत्त्वाचे होते की whether Article 3 is enough to do such an executive action and enforce such actions. की आर्टिकल 3 हे सफिशियंट आहे का, की पार्लमेंटने आर्टिकल 368चा वापर करून यामध्ये काही बदल करायला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न यामध्ये होते. कारण यामध्ये जर बदल करायचा असल्यास, कारण आपण आधीच असं पाहिलं आर्टिकल 1 आणि आर्टिकल 3 नुसार आपल्याला एखादी टेरिटरीशी कोणाला देता येणार नाही. कारण देता येईल असा उल्लेख घटनेमध्ये नाही आहे. तर याच्यामध्ये आपल्याला स्टेटचं डेफिनेशन याच्यामध्ये बदलण्याची गरज होती. आपण आधीच पाहिलं की स्टेट असतील किंवा युनियन टेरिटरीज म्हणजे जो भारतीय युनियन किंवा जो इंडियन युनियनचा जो भाग आहे, भूप्रदेश आहे, तो बनला स्टेटपासून आणि युनियन टेरिटरीजपासून. आणि त्यांचा स्पष्ट उल्लेख दिलेला आहे फर्स्ट शेड्यूलमध्ये. म्हणजे फर्स्ट शेड्यूलमध्ये जे स्टेट आणि जे युनियन टेरिटरीजचा जो उल्लेख आहे, जो समावेश आहे, तेवढाच भाग म्हणजेच युनियन ऑफ इंडिया असेल. तर यामधून हा पार्ट किंवा XYZ पार्ट याच्यामध्ये भारताचा भाग नसणार आणि इतर हा भारताचा भाग असेल, अशी जर डेफिनेशन आपण स्टेटची केली तर आपल्याला हा भागसुद्धा आपल्याला बेरुबरीचा भागसुद्धा काय करता येईल की फॉरेन स्टेटला आपल्याला देता येईल. तर असं याच्यामध्ये आपल्याला स्टेटची डेफिनेशनमध्ये थोडासा बदल करायचा होता. शेड्यूल 1मध्ये आपल्याला बदल करायचा होता आणि त्याच्यासाठी मग आपल्याला आर्टिकल 368चा वापर करणं आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करणं हे गरजेचं होतं. आणि त्यानंतर नवी घटना दुरुस्ती झाली, म्हणजेच द 9th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1960 पास्ड बाय द पार्लमेंट टू गिव्ह द इफेक्ट टू द ॲग्रीमेंट दॅट इज अ नेहरू-नून ॲग्रीमेंट. आपण जो बेरुबरीचा जो दक्षिणेकडचा जो भाग आहे ज्यामध्ये मुस्लिम लोकसंख्या जास्त प्रमाणात होती, तो भाग मग आपण पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा जो बांगलादेश आहे त्या भागाला आपण दिला. आणि त्यानंतर आपण असं जाणतो की 2015मध्ये एक 100वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट हा सुद्धा संसदेने पारित केला. याद्वारे आपण बरेचसे जे काही एन्क्लेव्ज असतील ते आपण एक्सचेंज केले बांगलादेश आणि भारत या दरम्यान. तर मित्रांनो, अशा प्रकारे नेहरू-नून ॲग्रीमेंट ऑफ 1958 आणि 9th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट याद्वारे हा जो बेरुबरीचा मुद्दा आहे, हा निकालात निघाला आणि तो जो मुस्लिम डॉमिनेटेड जो पार्ट होता तो आपण पूर्व पाकिस्तानमध्ये समाविष्ट केला. तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया.
आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एका नवीन टॉपिकसह. नमस्कार.